नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी स्मिता देशमुख आहे. चला त्रिकोणमितीच्या जगात परत जाऊया आणि मूलभूत ओळख आणि त्यांच्या अनुप्रयोगांबद्दलची आपली समज अधिक दृढ करूया. पुढील उदाहरणांमध्ये आम्ही काही प्रमुख ओळखी पुन्हा पाहू आणि पुरावे आणि गणनेद्वारे कार्य करू. असे केल्याने आम्ही या शक्तिशाली साधनांचा वापर करून अभिव्यक्ती सुलभ करण्याची आणि समीकरणे सोडवण्याची आमची क्षमता वाढवू. त्रिकोणमितीय संबंधांचे सौंदर्य पुन्हा एकदा उलगडण्यासाठी तयार व्हा. परिणाम. या धड्याच्या शेवटी तुम्ही समजून घेण्यास तयार असाल. मूलभूत त्रिकोणमितीय ओळखांची प्रबलित समज. त्रिकोणमितीय अभिव्यक्ती हाताळण्यासाठी सुधारित समस्या सोडवण्याची कौशल्ये. जटिल त्रिकोणमितीय समीकरणे सिद्ध करण्याची आणि सरलीकृत करण्याची वर्धित क्षमता. कीवर्ड महत्त्वाचे शब्द त्रिकोणमिती, ओळख, समीकरणे, अभिव्यक्ती, फेरफार. मागील सत्रात आपण त्रिकोणमिती ओळखीची काही उदाहरणे पाहिली होती. आज या सत्रात आपण आणखी काही उदाहरणे समजून घेणार आहोत. उदाहरण सिद्ध करा वर्गमुळामध्ये 1 अधिक कॉस थिटा भागिले 1 वजा कॉस थिटा बरोबर कोसेक थिटा अधिक कॉट थिटा. उपाय वर्गमुळामध्ये 1 अधिक कॉस थिटा भागिले 1 वजा कॉस थिटा बरोबर वर्गमुळामध्ये 1 अधिक कॉस थिटा भागिले 1 वजा कॉस थिटा गुणिले 1 अधिक कॉस थिटा भागिले 1 अधिक कॉस थिटा. छेद व भाजक यांना 1 वजा कॉस थिटा च्या संयोगाने गुणाकार करून बरोबर वर्गमुळामध्ये 1 अधिक कॉस थिटाचा वर्ग भागिले 1 वजा कॉस थिटाचा वर्ग. बरोबर वर्गमुळामध्ये 1 अधिक कॉस थिटाचा वर्ग भागिले वर्गमुळामध्ये 1 वजा कॉस थिटाचा कॉस वर्ग थिटा. बरोबर 1 अधिक कॉस थिटा भागिले वर्गमुळामध्ये साइन वर्ग थिटा. कारण साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 बरोबर 1 अधिक कॉस थिटा भागिले साइन थिटा. कारण 1 भागिले साइन थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा बरोबर कोसेक थिटा अधिक कॉट थिटा. उदाहरण
सिद्ध करा की साइन थिटा भागिले साइन थिटा वजा साइन थिटा भागिले कॉस थिटा बरोबर कॉट थिटा. उपाय: सेक थिटा भागिले साइन थिटा वजा साइन थिटा भागिले कॉस थिटा. येथे सेक थिटाला आपण लिहू शकतो बरोबर कंसामध्ये 1 भागिले कॉस थिटा भागिले साइन थिटा वजा साइन थिटा भागिले कॉस थिटा बरोबर 1 भागिले साइन थिटा कॉस थिटा वजा साइन थिटा भागिले कॉस थिटा. LCM घेऊन आपल्याला मिळते बरोबर 1 वजा साइन वर्ग थिटा भागिले साइन थिटा कॉस थिटा. आधीपासूनच आपल्याला माहीत आहे की 1 वजा साइन वर्ग थिटा बरोबर कॉस वर्ग थिटा, त्यामुळे मिळते बरोबर कॉस वर्ग थिटा भागिले साइन थिटा कॉस थिटा. सारखे पदे रद्द केल्यास बरोबर कॉट थिटा. उदाहरण: सिद्ध करा की कोसेक थिटा वजा साइन थिटा एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये सेक थिटा वजा कॉस थिटा दुसऱ्या कंसामध्ये तिसऱ्या कंसामध्ये टॅन थिटा अधिक कॉट थिटा बरोबर 1. उपाय: कोसेक थिटा वजा साइन थिटा एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये सेक थिटा वजा कॉस थिटा दुसऱ्या कंसामध्ये तिसऱ्या कंसामध्ये टॅन थिटा अधिक कॉट थिटा. याला आपण लिहू शकतो बरोबर 1 भागिले साइन थिटा वजा साइन थिटा एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये 1 भागिले कॉस थिटा वजा कॉस थिटा दुसऱ्या कंसामध्ये साइन थिटा भागिले कॉस थिटा अधिक कॉस थिटा भागिले साइन थिटा. सर्व 3 पदांचे LCM घेऊन आपण मिळवतो बरोबर 1 वजा साइन वर्ग थिटा भागिले साइन थिटा गुणिले 1 वजा कॉस वर्ग थिटा भागिले कॉस थिटा गुणिले साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा भागिले साइन थिटा कॉस थिटा. आधीपासूनच आपल्याला माहीत आहे की एक वजा साइन वर्ग थिटा बरोबर कॉस वर्ग थिटा आणि 1 वजा कॉस वर्ग थिटा बरोबर साइन वर्ग थिटा, त्यामुळे बरोबर कंसामध्ये कॉस वर्ग थिटा साइन वर्ग थिटा अधिक गुणिले 1 एका कंसामध्ये भागिले साइन वर्ग थिटा कॉस वर्ग थिटा. सारखी पदे रद्द केल्यास बरोबर 1. उदाहरण: सिद्ध करा की साइन ए भागिले कंसामध्ये 1 अधिक कॉस ए अधिक साइन ए भागिले कंसामध्ये 1 वजा कॉस ए बरोबर 2 कोसेक ए. उपाय: साइन ए भागिले 1 अधिक कॉस ए अधिक साइन ए भागिले 1 वजा कॉस ए. दिलेल्या संख्येचे LCM काढल्यास आपण मिळवतो साइन ए कंसामध्ये 1 वजा कॉस ए कंसबंद अधिक साइन ए कंसामध्ये 1 अधिक कॉस ए भागिले कंसामध्ये 1 अधिक कॉस ए दुसऱ्या कंसामध्ये 1 वजा कॉस ए. आम्ही संख्येच्या संकल्पनांना गुणाकार करून आणि छेदात a वर्ग वजा b वर्ग या सूत्राचा उपयोग करून आपण मिळवतो साइन ए वजा साइन ए कॉस ए अधिक साइन ए कॉस ए भागिले 1 वजा कॉस वर्ग ए. सरलीकरण केल्यास 2 साइन ए
भागिले 1 वजा कॉस वर्ग ए. आपल्याला माहीत आहे की 1 वजा कॉस वर्ग ए बरोबर साइन वर्ग ए. त्यामुळे 2 साइन ए भागिले साइन वर्ग ए. रद्द केल्यास 2 गुणिले कंसामध्ये 1 भागिले साइन ए. आपल्याला माहीत आहे की 1 भागिले साइन ए बरोबर कोसेक ए. त्यामुळे बरोबर 2 कोसेक ए. उदाहरण: सिद्ध करा की टॅन वर्ग ए वजा टॅन वर्ग बी बरोबर साइन वर्ग ए वजा साइन वर्ग बी भागिले कॉस वर्ग ए कॉस वर्ग बी. उपाय: टॅन वर्ग ए वजा टॅन वर्ग बी बरोबर साइन वर्ग ए भागिले कॉस वर्ग ए वजा साइन वर्ग बी भागिले कॉस वर्ग बी. दिलेल्या संख्येचे एलसीएम काढल्यास आपण मिळवतो साइन वर्ग ए कॉस वर्ग बी वजा साइन वर्ग बी कॉस वर्ग ए भागिले कॉस वर्ग ए कॉस वर्ग बी. आपल्याला माहीत आहे की 1 वजा साइन वर्ग ए बरोबर कॉस वर्ग ए. त्यामुळे छेदातील संख्यांची किंमत बदलल्यास साइन वर्ग ए कंसामध्ये 1 वजा साइन वर्ग बी वजा साइन वर्ग बी कंसामध्ये 1 वजा साइन वर्ग ए भागिले कॉस वर्ग ए कॉस वर्ग बी. गुणाकार केल्यास साइन वर्ग ए वजा साइन वर्ग ए साइन वर्ग बी वजा साइन वर्ग बी अधिक साइन वर्ग ए साइन वर्ग बी भागिले कॉस वर्ग ए कॉस वर्ग बी. रद्द केल्यास साइन वर्ग ए वजा साइन वर्ग बी भागिले कॉस वर्ग ए कॉस वर्ग बी. मुद्दे: त्रिकोणमितीय ओळख हे त्रिकोणमितीतील मूलभूत नियम आहेत जे काटकोन त्रिकोणाच्या बाजूच्या गुणोत्तराशी संबंधित आहेत. त्रिकोणमितीय अभिव्यक्ती आणि समीकरणांच्या सरलीकरणास अनुभूती देऊन या ओळखींचे पर्यायी समान रूपांमध्ये रूपांतर केले जाऊ शकते. त्रिकोणमितीय ओळख आहेत: 1. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. 2. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. 3. 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा.